नर्मदे हार। आज श्री नर्मदा पुराण वाचन कुशावर्तेश्वर मंदिर, जिलेरी घाट, जबलपूर येथे चातुर्मास व्रत करण्याच्या नर्मदा पुराण चौथ्या दिवसाचा चौथे पुष्प प्रारंभ करण्याच्या अगोदर नर्मदाष्टकाचा पाठ करायचा आहे। चालू आहे। ऑलरेडी नर्मदे हर 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 नर्मदे। सबिंदु सिंधु शुष्कल तरंग भंग रंजितम द्विषस्सु पाप जात जात कारिवारि संयुतम वृतांत दूत काल भूत भीति आरि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलोमलोद भार हरि सर्वतीर्थनायकं सुमच्च कच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं घन समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृत्युंडसूनु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे लक्षलक्ष गतं तथैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा मृकुण्डसूनु शौनका सुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्षणीर तीर धीर पक्षि लक्ष कूजितं वसिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अहोमृतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे किरातसूत वाडवेषु पंडिते शटे नटे दुरंत पाप तापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इदन्तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्यते दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरानवे विलोकयन्ति गौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे इति श्रीमच्छंकराचार्य विरचितं श्री नर्मदाष्टकस्तोत्रं संपूर्णम्। ओम नर्मदाये नमः। प्रातर्नर्मदाये नमो निशि। नमस्ते नर्मदे देवी त्राई मां भवसागरात। आज चौथा दिवस। काल विविध कल्प होते, त्यांचा अंत कसा झाला ते आपण ऐकलं। अंत होताना महादेवी पार्वतीने महाकालीचं रूप घेऊन कशा प्रकारे सर्व जग पूर्ण नष्ट केलं, त्याच्यानंतर सर्व जग जलमय झालं, हे वर्णन होतं। आज 19व्या अध्यायापासून ते 24 पर्यंत वाचणार आहोत आपण। 6 अध्याय रोजच्या सारखे। अध्याय 19वा वराह कल्प वृत्तांत वर्णन। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेय उवाच तत्स्वे कोर्णवे तस्मिन् मुहुरुष रहमातुरा काकुच्छवा
स्तरस्तोयम बाहुभ्याम नृपसत्तमम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे राजा, त्यानंतर जलमय एकारणवात मरणतूर असा मी दुःखित होऊन विकृत श्वास घेत पोहू लागलो. निशब्द अशा त्या समुद्रात दशदिशांना प्रतिध्वनित करणारा अनुपम शब्द मी ऐकला. तसेच मी उद्विग्न मनस्थितीत असताना तेथे हंस, कुंद, चंद्र तसेच गोदुग्धासमान श्वेतवर्णीय नाना वैचित्र्यपूर्ण रत्नांनी युक्त अंगाची, सुवर्णाने मढवलेल्या शिंगाची, मनोरम प्रवाळाने जडवलेले खूर असलेली, तसेच शेपूटरूपी पातकांनी शोभित मोठ्या लंब नाकाची, खुरांनी समुद्रजल उडवत तसेच गर्जना करत छोट्या घंटांनी युक्त मौक्तिकमाला आणि सुवर्ण घंटा धारण केलेली गाय पाहिली. गायीच्या चरणविक्षेपाने त्या एकार्णवाचे जल विखुरलेल्या फेस समूहाने चौफेर नाचू लागले. हे महाभाग, जळ उफाळल्यावर महासागराला भयभीत करत गर्जना करत ती मला म्हणाली, हे वत्सा घाबरू नकोस, मी तुझा मृत्यू नाही. भगवान श्री शंकराच्या कृपेने तू तसेच मी सुद्धा अमर आहे. हे ब्राह्मण, या भयंकर भयाने जोपर्यंत हे जलमय आहे तोपर्यंत तू माझी शेपूट पकडून ठेव, मी तुला पार करून देते. तहानभुकेचे निवारण करण्यासाठी तू माझे स्तनपान कर. माझे अमृततुल्य दूध पिऊन तू तहानभुकेपासून मुक्त होशील. त्या गायीचे ते वचन ऐकून मी आनंदाने तिचे स्तनपान केले. स्तनपानाने माझी तहानभूक शांत झाली. समुद्र पार करण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झाले. तेव्हा मी त्या गायीला विचारले, या एकाकी जलमय समुद्रात एकटीच भ्रमण करणारी तू कोण आहेस? याबाबत सत्य सांगावे. माझ्या हृदयात मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे. मृत्यूचक्रात गुरफटल्यामुळे दुःखित अशा माझे तू रक्षण केले आहेस. माझ्या सद्भाग्यामुळे तू माझी रक्षणकर्ती झाली आहेस. गाय म्हणाली, तू मला विसरलास की काय? मी तीच विश्वरूप महेश्वरी, धर्मदान करणारी, मनुष्याला स्वर्गसुख व बल देणारी श्री नर्मदा आहे. तुला दुःखित पाहून श्री रुद्राने मला इथे पाठवले आहे. शिवाने मला सांगितले की हे देवी, प्राण त्यागणाऱ्या त्या मनुष्य ब्राह्मणाचे तू रक्षण कर. भगवत आज्ञेने मी गायीच्या रूपात तुझ्याजवळ आले आहे. शिववचन खोटे होऊ नये म्हणून मी त्वरित आले. श्री नर्मदेचे ते वचन ऐकून ती अविनाशी शेपूट मी दोन्ही हातांनी पकडली. शेपूटरूपी ध्वजाचा सहारा घेऊन मी समुद्र पार करू लागले. तेव्हा श्री नर्मदा म्हणाली, हा देव श्री महादेव आहे. यानंतर श्री नर्मदासह त्या अंधकारमय जलवृत्त स्थितीत हजारो युगांपर्यंत भ्रमण करू लागलो. वायुरहित, प्रकाशहीन, घनघोर अंधारयुक्त त्या महासमुद्रात गायीच्या शेपटीच्या आधाराने भ्रमण करताना अचानक त्या जळात अळशीच्या फुलासमान अंजनासारखे श्यामल तसेच आकाशासारखे निर्मळ नील कमल दलाप्रमाणे श्यामवर्णी पीतांबर धारण केलेले, विनाशरहित, सूर्यासमान प्रकाशित, विजेप्रमाणे चमकणारी कांती असलेले, मुकुटामुळे प्रकाशित शिर असलेले, आकाशासमोर रूपवान कुंडलांनी शोभित गाल असलेले, हारांमुळे प्रकाशित वक्षस्थळ असलेले, खऱ्या सोन्याच्या दिव्य आभूषणांनी शोभित, नागरूप तक्क्यायुक्त शयन करणारे, हजारो सूर्यासमान तेजस्वी, अनेक बाहू तसे मांड्यावाले, अनेक मुख तसेच मनोहर हजारो नेत्रयुक्त, एकार्णवात सुप्त लखलखणाऱ्या विजेच्या ज्वाळा असणारे, विशाल जटांनी समुद्रमय सर्व जग व्याप्त करून देवता, असुर तसेच मानवांसहित सर्वांना खाऊन समुद्रात शांतपणे सुप्त अशा सर्व समर्थ भगवान शंकराला मी पाहिले. सर्वव्यापी, अव्यक्त, अनंत, सर्व बाजूनी मुख असणाऱ्या त्या देवाच्या चरणतलाजवळ स्वर्ण बाजूबंदाने शोभित, विश्वरूप, महाभाग्यशाली, विश्वमायाधारी, श्री ह्री तसेच धीयुक्त, वाणीची, सिद्धी, कीर्ती, रती, ब्राह्मी, स्वयंसिद्ध, कालरात्री रूपिणी भगवान शंकराच्या अत्यंत समीप स्थित भगवती जी श्री शिवाची चंद्रवदनासह मखमली सर्वेश्वरी उमादेवीच होती, ती मी पाहिली. योगनिद्रेचा आश्रय घेतलेले शांत नवर सुवर्णवर्णयुक्त पार्वतीसह अंधकाराने घेरलेल्या अत्यंत पुण्य दर्शनीय सर्वश्रेष्ठ भगवान शंकरांना प्रदक्षिणा घालून मी नमस्कार केला. त्यानंतर रात्र संपल्यावर अचानक सुप्तावस्थेतून जागे झाल्यावर स्वाभाविकपणे बाहूंनी समुद्राचे मंथन करत जलात नष्ट झालेल्या जगाचा विचार केला. त्यावेळी काय केले पाहिजे असा विचार करून त्या अद्भुत रूप श्री शंकराने वराहरूप धारण केले. लांब माळा,
नी सुंदर वस्त्र धारण केलेले त्यांचे शरीर महाघनदाट बेगासम होते. शंखचक्र खडक धारण केलेले तसे डोक्यावर सुंदर मुकुट असे त्या महात्म्याचे शरीर संपूर्ण वेदांगमय होते. कार्यसमयी तेच पुराण पुरुष त्रैलोक्य निर्माण करण्याकरता देवत्रयी रूप धारण करण्यात आहे. जगत संहार समयी श्री रुद्र उत्पत्ती समयी श्री ब्रह्मा तसेच संरक्षणार्थ शंख गदा पद्मधारी श्री विष्णू आहेत. एक शरीर युक्त एक स्वरूप या महात्म्यांचा भेद कोणीही करू शकत नाही. कारण मीमांसांचे अर्थवाद तसेच न्यायाच्या तर्काने जे भेदाचे निरूपण करतात ते अज्ञानी आहेत. त्या दुष्टांना यात द्वेषबुद्धीने विभाग करतो तो भयंकर नरकात पडतो. ज्याची ज्या देवतेत भक्ती असते निश्चितच तो त्या देवांच्या बाबतीत देह त्याग करून अमृतत्व म्हणजे मोक्ष प्राप्त करतो. ते एक परमात्माच देवाला मोहित करण्यासाठी सृष्टीची उत्पत्ती रक्षण व क्षय करण्याकरता 3 रूप धारण करतात. म्हणून मोहाने द्वेष न बाळगता भिन्न रूप मानू नव्हे. जगद विद्यात्याने वराह रूप धारण केल्यावर सर्वांचा अंतरात्मा असलेल्या त्या प्रभूने जे त्रैलोक्य नष्ट झाल्यावर जलमय झाले होते ते जलसमुदायातून शोधून काढण्याचा विचार केला. जलांतर्गत स्थित त्या प्रभूने जलभेदन करून क्षणात पाताळात प्रवेश करून कमलपत्र नेत्र असलेल्या जलमग्न पृथ्वीला स्पर्श केला. भग्न पर्वत शिखरांसह जलमग्न पृथ्वीला स्वतः अतुल्य साहसी वराहरूप भगवान श्री विष्णूने एका दातावर धारण केले. भगवान वराहाच्या दंताग्रावर लटकणारी ती पृथ्वी कैलाश पर्वत शिखरावर चंद्रिका अथवा चंद्राच्या अनुपम भागावर चमकणाऱ्या विजयसमान शोभायमान होती. प्रबळ बलवान अनुपम प्रभावशाली त्या परमात्म्याने समुद्रात बुडालेल्या त्या पृथ्वीला असे उचलले जसे जलात बुडणारी हत्तीण तसेच फुटलेली नौका एखाद उन्मत्त हत्ती उचलेल. पृथ्वीचा उद्धार केल्यावर त्या एका नावाचे अनेक समुद्रात विभाजन केले तसेच पुन्हा त्या जलाचे नद्यात विभाजन केले. या प्रकारे पुन्हा सृष्टीची रचना करण्याकरता समस्त द्वीप समुद्र तसेच पर्वत उपपर्वत तसेच शिळ्या रचल्या. स्वशरीराचे अनेक रूपात विभाजन करून समस्त देवगण निर्माण केले. तसेच मुखातून अग्नी मनातून चंद्र आणि डोळ्यातून सूर्य निर्माण केला. योगमूर्ती ईश्वराने केवळ चिंतनानेच देवसमूह वेद यज्ञ वर्ण सर्व औषध आणि रस उत्पन्न केले. तेव्हाच स्थावर जंगम अंडज जरायुज स्वेदज उद्बीज मुंग्या आदी कीट रूप समस्त जग मनांच्या संकल्पाने त्याने उभे केले. त्यानंतर त्या श्री महेशाने अनेक रूप जग क्षणभरात मनाने प्रगट केले. त्याला अविनाशी परमात्म्याने 8 मूर्तीत अर्थात पृथ्वी जल तेज वायू आकाश अहंकार महत्त्व आणि पृथ्वीला 5 तन्मात्रा रूप रस गंध स्पर्श आदी रूपात प्रथम बनवले होते. माझ्या सृष्टीसमोर एका क्षणात त्या तेज समृद्ध प्रभूने स्वलीलांनी हे सर्व निर्माण केले. हे राजा हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. सर्वद्रष्टा सर्वव्यापी जगदरचिता त्या देवादिदेवाने स्वलीलांनी निर्माण केले होते. पाहता पाहताच ते अंतर्ध्यान पावले. जसे काही वेळापूर्वी मी हे जग नामरूपात्मक पाहिले होते तसे द्वीप समुद्रांनी युक्त नक्षत्र तारा आदींनी व्याप्त ते जग पुन्हा पाहिले. ग्रह मेघांनी चित्रित आकाश तसेच अनेक प्रकारच्या प्राण्यांनी युक्त हे जग मी पाहत होतो. परंतु गोरूपधारी संपूर्ण सुरांची स्वामिनी तेजस्विनी भगवती श्री नर्मदा माझ्या दृष्टीस पडली नाही. ती या समयी कुठे आहे असा विचार करून माझे चित्त भ्रमिष्ट झाले. कारण ईश्वरोत्पन्न श्री नर्मदा शिवाय सर्व दिशा तसेच उपदिशा दिसत होत्या. इथे पुन्हा नीलमेघा समान शुभ्र जलयुक्त त्या देवी श्री नर्मदाला अनेक वृक्ष हत्ती घोडे तसेच वृक्षांनी घेरलेले पाहिले. आधीसारखेच अमरकंटक मध्ये श्री नर्मदा तटावर सुखाने बसून शांत चित्ताने आत्मदर्शनाचे परम सुख मी प्राप्त केले. अशा प्रकारे पुन्हा प्रलय काळातही पवित्र निर्मळ जलप्रवाहयुक्त मातेसम पूज्य दयाळू नित्य जलवाहिनी अक्षय श्री नर्मदेला पाहून मी दुःखरहित झालो. अशा प्रकारे जे ब्राह्मण या परम पवित्र वराह कल्पाच्या कथेचे वाचन श्रवण करतात त्यांचे अंतःकरण श्री महेश्वराच्या कृपेने दिवसेंदिवस पवित्र होत जाते. त्यांच्या शेकडो हजारो पाप नष्ट होऊन ते देवांनी सेवित सिद्ध गंधर्वांनी युक्त स्वर्ग प्राप्त करतात. शिवाय निर्मळ चंद्रासमान विविध विलासी अप्सरांसह स्वर्ग सुख
अनुभवतात. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वराह कल्प वृत्तांत वर्णन नावाचा 19वा अध्याय इथे पूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 20वा वराहकल्प वृत्तांत वर्णन. जो वराहकल्प वृत्तांत होता तो पुढे चालू आहे. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिरोवाच श्रुता मे विविधा धर्मा संसारास्तत्व प्रसादता कृता देवेन शर्वेण ये च दृष्ट्यास्त्वया नघा. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे निष्पाप, आपल्या कृपेने अनेक धर्मांचे आणि भगवान शंकराद्वारा केले गेलेले जे विविध संवाद मी पाहिले ते मी श्रवण केले. आता आपण अनुभवलेल्या विष्णू प्रभावाचे वर्णन ऐकू इच्छितो. ते कथन करण्यास आपण योग्य आहात. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले, यानंतर मी प्रजेच्या संहाराचे लक्षण सांगेन. जे चिन्ह तिथे दिसते ते कल्पानुसार विधिलिखित असते. युगांत काळात उल्कापात, भूकंप, वादळ, पाऊस, भयंकर आवाज होतात. यक्ष, किन्नर, गंधर्व, पिशाच, सर्प, राक्षस या सर्वांचा विनाश होतो. पर्वत, समुद्र, नद्या, अनेक सरोवर तसेच सर्व वृक्षलता गवत सुकते. अशा प्रकारे सर्व औषधी व जलरहित चराचर सहित त्रैलोक काष्टासमान झाल्यावर माध्यान्ह स्नान समयी मी त्रैलोक्याला अग्निसम दुःखाने निरीक्षण करण्यासारखे दुर्गम पाहिले. तिथे मी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांमध्ये परम तेजस्वी 2-2 सूर्य पाहिलेत. नागलोकात 2 तसेच आकाशात 2 या प्रकारे 12 सूर्य सर्व दिशात तळपत असतात. या सर्व सूर्यांनी पर्वतवनासहित संपूर्ण पृथ्वीला दग्ध केले होते. मी आणि नर्मदेशिवाय इतर काहीच दिसत नव्हते. पृथ्वी जळत असताना यज्ञाहुतीचा गंध येत होता. तहानेने सर्व गात्र व्याकुळ झाले होते, पण पाणी मिळत नव्हते. दिवाकरामुळे सर्व शुष्क झाले होते. कमंडलूत पाहिले तर ते जल सुद्धा शुष्क झाले होते. तेव्हा मी दुःखित झालो. विशेषतः तहान भुकेने त्रस्त होतो. पृथ्वीच्या वर स्वर्गाकडे पाहत मी अगदी वरवर जाऊ लागलो. तेव्हा आकाशात एक सजलेले गृह पाहिले. हे श्रेष्ठ राजा, ते जाणण्यासाठी मी तेथे प्रस्थान केले. आश्चर्यजनक परकोट, दरवाजे तसेच अर्गलाने विभूषित विलक्षण शिखरभागाने युक्त द्वार देशात पोहोचलो. तेथे 46,000 योजन उंच आणि त्याच्या अर्धे रुंद सुवर्ण रत्नांनी मढवलेले गृह होते. हे नृपश्रेष्ठ, त्यामध्ये एक उत्तम शय्या पाहिली. त्यावर सुप्तावस्थेत एका दिव्य पुरुषाला पाहिले. त्याच्या डोक्यावरील सर्व केस कुरळे व योजनेपर्यंत लांब होते. दीप्ती समान कांतियुक्त वैचित्र्यपूर्ण मुकुटाने शोभित श्यामवर्णी कमलपत्रासम कोमल कांती व सुंदर नासिकायुक्त उत्तम विस्तृत भुजा, दाढी, त्रिविलयांकित मिशीयुक्त सुंदर गाल असलेले, कर्णकुंडलाने भूषित, विशाल कटिभागाने भूषित, विभक्त गुडघे व मांड्या तसेच ज्यांच्या हातापायाच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह आहे असे अत्यंत रक्तवर्ण नखे व अंगुलीयुक्त मेघगर्जने समान गंभीर ध्वनियुक्त स्वरवांग सुंदर शयनाधीन एका देवाला मी पाहिले. शंखचक्र गदा तसेच अक्षसूत्रयुक्त हस्तकमळ सूर्यासमान तेजस्वी दक्षिणेला सुप्तावस्थेत असलेल्या त्या देवाला पाहून सुस्थित चित्त आणि भक्तिभावाने स्तुती करण्याच्या इच्छेने मी सांगितले, हे ईश्वर, आपला जय जयकार असो. हे वागदीश, आपला जय जयकार असो. हे दिव्यांगभूषण, आपला जय जयकार असो. हे देवादिदेव श्रीमान साक्षात ब्रह्मस्वरूप, आपला जय जयकार असो. हे परमेश्वर, सर्व लोक आपल्यातच समावले आहेत. आपण सर्वांचे रक्षक आहात. हे देवेश, सर्व लोकांचा आपणच आधार आहात. आपणच पृथ्वी धारण करता, सर्वश्रेष्ठ सर्व जीवसृष्टीचे करता आहात. अग्निहोत्रातील हवन तसेच मंत्रही आपणच आहात. गोकर्ण, भद्रकर्ण आणि श्री महेश्वराचे दिव्यपदही आपणच आहात. दैन्य व पापांचा नाश करणारे आपणच आहात. तसेच सर्व कीर्तीचा नाश करणारी कीर्तीही आपणच आहात. आपण क्षणभंगूर कुरुक्षेत्र तसेच परम विष्णुपद आहात. आपण लीलया सारी पृथ्वी पदाक्रांत केली. आपणच बलीचे बंधन व इंद्राचे स्थान सुरक्षित केले. आपणच कलियुग, द्वापार, त्रेता तसेच सत्य युगरूप आहात. प्रलयसुराचे दमन करणारे शिवाय सर्वांची उत्पत्ती व विनाश करता आपणच आहात. तुम्ही सर्व लोक धारण करता, शिवाय आपणच सर्वांचा क्षय करणारे काल आहात. हे देव, आपणच सारी देवसृष्टी निर्माण केली. आपणच सर्व लोकमार्ग आणि आपणच मोक्षरूपी परमगती आहात. आपल्यापासून उत्पन्न सनातन रजोगुणी श्री ब्रह्मदेव आहेत आणि क्रोधापासून उत्पन्न श्री रुद्र सुद्धा तमोगुणी नियमक आहेत. या प्रकारे सत्वगुण स्थित श्री विष्णूही आपणच आहात.
हे देव, हे चराचर जग तुम्ही क्रीडा करण्यासाठी उत्पन्न केले आहे. हे राजा, या प्रकारे संतप्त देहाने तसेच परम भक्तीने मी सर्व भूतपती त्या समर्थ प्रभूची स्तुती केली. स्तुती करताना मी अनेक जलपूर्ण घट पाहिले. तेव्हा जी तहान मी विसरलो होतो ती पुन्हा वर्धित झाली. मी त्या दिव्य पुरुषाजवळ गेलो. जलप्राशन करण्याच्या इच्छेने मी वारंवार विचार केला, पण ते सुप्तावस्थेत असल्यामुळे माझ्याकडे पाहत नव्हते. ते जागे होत नव्हते. मला असे वाटले की सुखाने झोपलेल्या पुरुषाला जो पापाने सर्वथा मोहित पुरुष जागे करतो त्याला त्या महान पापाचे ब्रह्महत्येसारखे फल असते. मी असा विचार करत असताना तेथे दुसरा पुरुष आला. त्याच्या डाव्या खांद्यावर मृगचर्म होते. तो काहीच बोलत नव्हता वा पाहतही नव्हता. तो जटाकमंडलुधारी, दंडमेखलायुक्त, सर्वांगी भस्मलिप्त, महातेजस्वी व त्रिलोचन होता. स्तुती करण्याची इच्छा बाळगून मी त्याच्याकडे निर्मळ नेत्रांनी पाहिले. तक्षणी सर्वांगी अतिसुंदर रूपसंपत्तीयुक्त, सर्व अलंकारांनी सालंकृत असे त्या पुरुषाला नारी रूपात मी पाहिले. त्या देवीला पाहून तिचा जय जयकार करत मी भूमीवर नतमस्तक झालो. मी म्हणालो, हे रुद्रांगणोत्पन्न देवी, तुझा जय जयकार असो. हे सनातन ब्रह्मशक्ती, तुझा जय जयकार असो. हे कुमार शक्ती तसेच महेंद्र शक्ती, वैष्णवी तसेच वरुण शक्ती, तुझा जय जयकार असो. हे कुबेर शक्ती, सावित्री तसेच सुंदरानना माता, तुझा जय जयकार असो. या चराचरात तहानेने व्याकुळ अशा माझे तू रक्षण कर. तेव्हा ती श्रीदेवी बदली, श्रेष्ठ ब्राह्मण, तुझ्या उत्तम वचनाने मी प्रसन्न आहे. तुझ्या मनातले मी जाणते. मी एका अत्यंत कठोर व्रताची प्रतिज्ञा केली आहे, ती तू ऐक. स्त्री स्वभाव मंद बुद्धीमुळे मी कठोर व्रत निश्चित केले आहे. सर्व लोकात प्रसिद्धी पात्र धर्मशील असा जर मला पुत्र झाला तर प्रथम ब्राह्मणाला स्तनपान करू दिल्यावर बाळाला दूध पाजीन. हे महामुनी, जसा माझा पुत्र उत्पन्न झाला आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जर तुझी जगायची इच्छा आहे तर तू माझे स्तनपान कर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेयाला म्हणाले, हे मार्कंडेय, हे ब्राह्मणाचे कर्तव्य नाही. अशा प्रकारे स्तनपान करणे तो पुन्हा उपनयन झाल्यावरही सिद्धी प्राप्त करत नाही. हे कमलनेत्री, त्रैलोक्यात ब्राह्मणत्व अति दुर्लभ आहे. ज्या संस्काराने संस्कृत होऊन मी ब्राह्मण होतो ते तुम्ही ऐका. प्रथम स्त्रोत संस्कारपूर्वक तो बीजवपन होते, त्याला बीजक्षेप म्हणतात. हे सुभगे, त्या अंती दुसरा गर्भाधान, तिसरा पुंसवन, चौथा सीमंत, पाचवा जातकर्म, सहावा नामकरण संस्कार, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्राशन, नववा मंडन, दहावा मुंजीबंधन, ऐशिक, दर्विक, सौंबिक, भौमिक हे वेदव्रत, सहधर्मचारिणी संयोग आणि त्याहीपेक्षा श्रेष्ठ अन्य देवकर्म, मनुष्यकर्म, पितृकर्म, पर्वश्राद्ध, श्रावण, मार्गशीर्ष, चैत्र, अश्विन महिन्यातील विधी, रूढ, पशुबंध, स्तोत्रामणी, अग्निष्ठोम, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, आप्तोर्याम, दशवाजपेय, भूतभव्य, इष्ट आदी सर्व जीवात क्षमा, द्वेष भावाचा अभाव, पवित्र मांगल्य, उदारता आणि कामनेचा सर्वथा त्याग आदी 48 संस्कारांनी ब्राह्मण संस्कृत होतो. हे महाभाग्यशालिनी, हे जाणल्यावर तुझे स्तनपान करणे मला उचित वाटत नाही. हे बद्रे, शिशुपेय स्तन माझ्यासारखा धर्मनिष्ठ पुरुष कसा पिऊ शकेल? माझे वचन ऐकल्यावर ती स्त्री बदली. जर माझ्या स्तनात होणारे दूध तू प्यायले नाहीस तर तो बालक मरेल. त्रैलोक्यात वेद व स्मृती या शास्त्रात ऐकले आहे की सर्व पापातून मुक्त होता येते, परंतु भ्रूणगर्भहत्येपासून मुक्त होता येत नाही. महाभगवत भक्त, अशा तुझ्यामुळेच भ्रूणहत्या होईल. भ्रूणहत्येने 800 जन्म क्लेश सहन करावे लागतात. असा मनुष्य मेल्यावर पुन्हा 300 वर्ष कुत्र्याच्या योनीत जन्म घेतो. त्यानंतर तो कावळ्याची योनी प्राप्त करतो. तिथेही पापकर्माने तो 800 वर्ष क्लेश भोगतो. मग 10 जन्मांपर्यंत डुक्कर होतो. त्यानंतर तो कृमी योनीत जाऊन ऊर्ध्वगती प्राप्त करून गाय, हत्ती, घोडा, मनुष्य आदी योनीत भटकतो. असे श्रुतीशास्त्रात व वेदात वर्णन केलेले आहे. नंतर पश्चात्ताप होईल. हे श्रेष्ठ ब्राह्मणा, बालहत्येचे पाप सर्व पापात अधिक असते. बालहत्यायुक्त ब्राह्मण निश्चितच नरकात दुःख भोगतो. बालहत्या करणारा पुरुष 800 वर्ष यमयातना भोगतो. माझे स्तन प्यायल्यास अल्परोष निर्माण होईल. त्याचप्रमाणे न प्यायल्यावर खूप वर्षांपर्यंत पाप भोगावे लागेल. स्तनपान केल्यामुळे तहानभुकेची शांती व पुण्य दोन्ही प्राप्त होईल. यास्तव कोणत्याही दशेत चित्त संदिग्ध करू नकोस. हे ब्राह्मण, तू ये आणि बालरक्षणार्थ
इच्छेनुसार माझे स्तनपान कर असे वचन ऐकून मी स्तनपानास उद्युक्त झालो. उत्तम स्तनपान करूनही मला तृप्ती झाली नव्हती. हे भरतवंशोत्पन्न राजा, या प्रकारे 33,000 वर्षापर्यंत मी स्तनपानच करत राहिलो. तेव्हा महामाई निद्रेने मोहित होऊन मी तिच्या कुशीत गेलो. ती सुद्धा निद्रामोह रहित होऊन मी जवळपास पाहू लागलो. तेव्हा हे राजा, तो निद्राधीन बालक मला दिसला नाही. हे भरत, मी तेथे 4 घट पाहिले, पण देवी कुठे गेली ते दिसले नाही. या प्रकारे विचारमग्न असताना एक स्मितहास्य वदना देवी बोलू लागली. ते सुप्तावस्थेतील कृष्णपुरुष श्री विष्णू आहेत. दुसरे देव शंकर आले होते. हे श्रेष्ठ ब्राह्मण, जे 4 कुंभ तू पाहत आहेस ते साक्षात 4 समुद्र आहे. तू प्रथम ज्या बालकाला पाहिलेस ते त्रैलोक्याचे पितामह ब्रह्मदेव आहेत. मी पर्वतासह सप्तद्वीप पृथ्वी आहे. ब्राह्मण, मी तुला सोडून जी गेली ती भूतलावर सुप्रतिष्ठित आहे. तू हिला नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा रूपात पाहतच आहेस. सर्व जीवसृष्टीवर उपकारार्थ पवित्र रक्षणांनी युक्त अशी ही रेवा नावाने प्रसिद्ध आहे, जी कधीच मरत नाही, म्हणून नर्मदा संबोधली जाते. महामुनी हे जाणल्यावर तू शांत हो, स्वस्थचित्त हो असे म्हणून ती अंतर्ध्यान पावली. अशा प्रकारे भगवान सत्वगुणात निश्चल राहून सदा प्रलयात शयन करतात. हे सत्वरूप श्री महादेवच आहेत. त्यांच्या आधारावर संपूर्ण जग स्थिर आहे. हे नरोत्तम, अशा प्रकारे हे उत्तम आश्चर्यजनक दृश्य मी पाहिले, प्रत्यक्ष अनुभवले. हे सर्व पापहारी विमल वृत्त मी तुम्हाला सांगितले. जे तुम्ही मला विचारले ते विष्णुचरित्र मी तुम्हाला सांगितले. हे महाबाहू राजा, आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील वराहकल्प वृत्तांत वर्णन नावाचा 20वा अध्याय येथे पूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 21. कपिला नद्योत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. युधिष्ठिर उवाच श्रुतं मे विविधाश्चर्य तत्प्रसादाद् द्विजोत्तम भूयश्च श्रोतुमिच्छामि तन्मे कथय सुरत. राजा युधिष्ठिराने सांगितले, हे सुव्रत श्रेष्ठ ब्राह्मण, आपल्या कृपेने विविध आश्चर्ययुक्त वृत्त ऐकले. आता पुन्हा जे ऐकू इच्छितो ते आपण मला सांगावे. हे निर्मळ मुनी, श्री नर्मदा नावाने प्रसिद्ध नदी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्यप्रद कशी आहे? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदा नद्यांमध्ये श्रेष्ठ, सर्व पाप हरण करणारी, ती सर्व चराचर तारणारी आहे. हे राजा, श्री नर्मदा महात्म्य जे मी आधी ऐकले ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक ऐका. गंगा कणखलमध्ये विशेष पुण्यदायिनी आणि सरस्वती कुरुक्षेत्रात परमपवित्र आणि पुण्यदा मानली जाते. परंतु गाव किंवा वनात सर्वत्र श्री नर्मदा परमपुण्य देणारी मानली जाते. सरस्वती जवळ 3 वेळा व 3 दिवसात सरस्वती जल 3 वेळा व 3 दिवसात पवित्र करते. यमुना जल 7 दिवसात, गंगाजल त्याच समयी पवित्र करते. परंतु श्री नर्मदाचे जल केवळ दर्शनानेच पवित्र करते. कलिंग देशाच्या पाठीमागील पश्चिमेकडील अर्धभागात अमरकंटक पर्वतात प्रगट झालेली श्री नर्मदा त्रैलोक्यात प्रसिद्ध, पावलोपावली पुण्यदायिनी तसेच पवित्र आणि श्रेष्ठ मानली गेली आहे. महाराज, तिथे देवता, गंधर्व, तपस्वी, ऋषी इत्यादी सर्वांनी तप करून परमसिद्धी प्राप्त केली आहे. हे राजा, मनुष्य श्री नर्मदेत स्नान करून नियमात स्थिर राहून इंद्रियांवर ताबा मिळवून आणि तिच्या तटावर 1 रात्र निवास करून सर्व कुळाला तारतो. प्रिय युधिष्ठिर, अमरकंटक पर्वत सर्व देवांचे आश्रयस्थल तसेच ऋषीमुनींनी अतिसेवित आहेत, म्हणून हे परम सिद्धी क्षेत्र आहे. हे राजेंद्र, सिद्धीची आकांक्षा करणारे सिद्धी विद्याधर भूत गंधर्व हे सर्व दृश्यादृश्य रूपात या उत्तम स्थानाचे सेवन करतात. तेव्हापासून मी या उत्तम स्थानाचा आश्रय घेतला आहे. इथे श्री नर्मदेत निश्चितच ओंकार स्वरूप श्री शंकर सर्व भूत संघयुक्त गणांसहित सदा निवास करतात. हे राजा, यास्तव या अमरकंटक पर्वतापासूनचा तीर्थविस्तार मी तुम्हाला सांगतो. तेथे पुण्यतीर्थे आहेत. नर्मदेच्या दोन्ही तटावर जी तीर्थे आहेत त्यांचे विस्ताराने वर्णन करण्यास साक्षात श्री ब्रह्मदेवही असमर्थ आहेत. शतयोजन म्हणजे साधारणतः 400 कोसापेक्षा जास्त या श्रेष्ठ नदीची लांबी आहे. ही नर्मदा नदी अर्धायोजन रुंद विस्तारली आहे. अमरकंटक पर्वतापासून समुद्रापर्यंत श्री नर्मदेच्या दोन्ही काठावर निसंशय 60,60,00,000 तीर्थे आहेत. वायूने श्री नर्मदा तटावर 67 करोडपेक्षा अधिक तीर्थे सांगितले आहे. हे राजा, पण प्रत्यक्षात ते सत्ययुगात असतात. निरंतर धर्मनिष्ठ मानव ते पाहू शकत नाही.
राजा जसजसे भयंकर दारुण कलियुग येते तसे तसे हीनसत्व माणसाला अल्पता प्राप्त होते. या पर्वतावर ज्वालेश्वराची तीर्थे आहे. हे राजा ते पितरांना तृप्ती, स्वर्ग आणि मोक्ष देतात. तिथे श्रेष्ठ महादारुवन आणि चारुका नदीचा शुभ संगम आहे. श्री नर्मदेच्या उत्तरेला उत्तम चारुकेश्वर तीर्थ, दारुकेश्वर तीर्थ आणि व्यतिपातेश्वर तीर्थ तसेच कोटी तीर्थ, कोटी यज्ञ आहे. हे नृपश्रेष्ठ अशा प्रकारे नर्मदेच्या उत्तर तटावर तीर्थे आहेत. अमरेश्वराच्या बाजूला 108 शिवलिंगे आहेत. त्यापैकी वरुणेश्वर मुख्य आहे. ही सर्व तीर्थे सर्व पापहारी आहेत. माधांता गावाच्या बाजूला सिद्धेश्वर आणि यमेश्वरही आहेत. ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात श्रेष्ठ केदार तीर्थ आहे. महाराज त्याच्याजवळ पापनाशक स्वर्गद्वार आहे जे ब्रह्मेश्वर नामाने प्रसिद्ध आहे. त्याच्या पुढे पवित्र सप्तसारस्वत आहे. रेवेच्या दक्षिण तटावर सवित्र, सोमतीर्थ अशी 8 रुद्रस्थाने आहेत. भरतश्रेष्ठ या पर्वतावर करोडो रुद्र आहेत. ते सर्व स्नाननी, चंदन, मालांनी संतुष्ट होतात. हे राजा स्वतः श्री रुद्रदेव निसंशय प्रसन्न होतात. मंत्र जपाने पापशुद्धी आणि ध्यानाने अनंत फलप्राप्ती होते. श्री नर्मदा तटावर दान केल्यावर सर्व भोग प्राप्त होतात असे भगवान शंकरांनी स्वतः सांगितले आहे. पर्वताच्या पश्चिम भागाकडे स्वतः श्री महेश्वर देव ओंकार रूपात निवास करतात. तेच जगाचे आदि सनातन पुरुष आहेत. तिथे स्नान केल्यावर शुचिर्भूत होऊन ब्रह्मचारी व जितेंद्रिय होऊन विधिपूर्वक पितृकर्म करावे. तिथे तीळ मिश्रित जलाने पितृदेवतांचे तर्पण करावे. हे पंडुनंदन 7 पिढ्यांपर्यंत त्यांचे कुल स्वर्गात प्रसन्न राहते. तो शरीर सुखशास्त्रासह सुखाने अनेक भोग प्राप्त करतो. देवांनी पूजित होऊन 60,000 वर्षेपर्यंत क्रीडा करतो. पितृपूजन फल समृद्धीच्या सिद्धीने तो फार काळ प्रसन्न राहतो. त्यानंतर तो स्वर्गातून उतरून शुद्धोत्तम कुळात जन्म घेतो. तो धनवान, दानशील, निरोगी व लोकपूजित होतो. पुन्हा ते तीर्थस्मरण करून पुन्हा पुन्हा तिथे जातो. दुसऱ्या जन्मात तो रुद्राच्या उत्कट अनुचर होतो आणि त्याच प्रकारे तो ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून, उपवास करून, इंद्रियांवर ताबा मिळवून आणि सर्व हिंसेपासून निवृत्त होऊन उत्तम फळ प्राप्त करतो. हे नराधिपती, अशा प्रकारे धर्मचरण करूनही तो देहत्याग करतो. त्याला जे पुण्यफल प्राप्त होते त्या संबंधी ऐका. हे पांडव, ते शतसहस्त्र वर्षपर्यंत स्वर्गात राहतो. अप्सरांनी भरलेल्या दिव्य शब्दांनी प्रतिध्वनित जगात दिव्य चंदनाने लिप्त शरीराचा, दिव्य अलंकाराने शोभित, सिद्ध गंधर्वाने सन्मानित असा तो देवतांसह क्रीडा करतो. पुण्यभोगानंतर तो स्वर्गातून उतरून बलवान राजा होतो. हत्ती, घोडे, रथ आदी सहित धर्मज्ञ, शास्त्र तत्पर असा तो चांदी सोन्याने युक्त शेकडो स्तंभासह 78 मजली भवनात राहतो. ते भवन द्वारी मदोन्मत्त हत्तीचे चित्कार व घोड्याच्या खिंखाळण्याने इंद्रभवनाप्रमाणे शोभून दिसते. तेथील सर्व सुंदर स्त्रियांना प्रिय श्रीमान राजराजेश्वर त्या गृहात राहून क्रीडभोगांशी समन्वय साधत सर्व व्याधी वर्जित असा शतवर्षांपेक्षा अधिक जिवंत राहतो. जे अमरेश्वराला मरण पावतात त्यांच्या बाबतीत असेच होते. जे अमरकंटकला भक्तिपूर्वक देहत्याग करतात त्यांना स्वर्गप्राप्ती होऊन परमगती मिळते. स्नान, दान, तप, जप, होम, शुभाशुभ जे काही पुराणात ऐकतो, हे राजा, ते सर्व इथे करोडपट होते. श्री नर्मदा तटी जे वृक्ष कालचक्रानुसार उन्मळून पडतात ते जलस्पर्श होतात, उत्तम गती प्राप्त करतात. हे राजा, त्या तीर्थात ज्यांचे शरीर नष्ट होते त्यांची गती आकाशातील वायूप्रमाणे निवृत्तीरहित असते. पाताळात त्यांच्या भोगशाली भवनात 3000 कन्या निवास करतात व त्याला पाठवण्याची प्रार्थना करतात. दिव्य भोगाने संपन्न होऊन तो इच्छेनुरूप काळक्रीडा तसेच आनंद उपभोगतो. हे राजन, समुद्रापर्यंत पृथ्वीवर अमरकंटक सारखा दुसरा पर्वत आहे. त्या पर्वताच्या पश्चिमेला त्रैलोक्यात प्रसिद्ध ज्वालेश्वर नावाचे प्रसिद्ध कुंड आहे. त्या कुंडात पिंडदान केल्याने तसेच संध्योपासनेने 12 वर्षपर्यंत पितृगण तृप्त होतात. श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर कपिला महानदी आहे, जी देवदार, सादडा वृक्षांनी झाकलेली, खैर वृक्षांनी सुशोभित, माधवी, अमरवेल आदी लतांनी अलंकृत असे तसेच गर्जना करणारे श्वापद, कोल्हा, वानर आदी जीवांनी, सुंदर पक्ष्यांनी सदा आनंदित असते. हे राजा, तिथे 100 करोडपेक्षा अधिक ऋषी निवास करत होते असे मी ऐकले आहे. त्या सर्वांनी तिथे तप करून मोक्ष प्राप्त केला.
त्यांचा पुनर्जन्म व जगी आगमनही झाले नाही. तिथेच महात्मा कपिलाने कठोर तप केल्यामुळे ते सिद्धसेवित पुण्यतीर्थ झाले. कारण ते कपिल आणि कपिलाचे भक्त महर्षी तसेच कपिल मतानुयायींद्वारा सेवित झाले. कपिल महर्षींचे वास्तव्य आणि तपामुळे ती पापाचा क्षय करणारी नदी कपिला नावाने संबोधित केली गेली. तिथे अमरेश्वर अमरकंटकामध्ये शेकडो करोड तीर्थांपेक्षा अधिक तीर्थे आहेत. तिथे अहोरात्र निवास करून ब्राह्मणांना दान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. श्री भगवान शंकरांच्या कृपेने तेथे सर्व कर्म करोडपट होते. कारण हे भरतवंशोत्पन्न राजा तेथे ओंकाराचे नश्वर रूप आहे. श्री शिवस्वरूप त्या ओंकाराचे मात्रांनीच अक्षरूप बनते. पशुपक्षी वृक्षलता झुडपे आदी अन्य कोणीही असो ते तिथे मरण पावल्यावर निसंशय स्वर्गात जातात. तिथे विशल्या नावाची महानदी आहे. त्या नदीत स्नान करून न्यायपूर्वक दान केल्यावर मनुष्य पुण्यात्मा होतो. इथे देवगण सर्व किन्नर तसेच महासर्पांसहित यक्ष राक्षस गंधर्व आणि तपोधन ऋषी आदी सर्व अमरेश्वर अमरकंटकाला जाऊन श्री नर्मदेचे दर्शन घेतात आणि दोन्ही शुभ तटांना वंदन करतात. पूर्वी सर्व लोकात महाभयंकर युगात महाभयंकर श्री नर्मदा पुत्र जो शल्यसहित होता व तो शल्यरहित केला म्हणून सर्व देव आणि ऋषींनी हिचे नाव विशल्या असे स्मरण केले. राजा युधिष्ठिराने विचारले, पूजनीय तात, कपिलांची उत्पत्ती कशी झाली आणि विशल्या कशी संबोधली गेली? हे मुनी, श्री नर्मदा पुत्र शल्यायुक्त कसा झाला त्याला हे सर्व जग आश्चर्य वाटण्यायोग्य आहे. श्रेष्ठ व द्विप्र, मी ते ऐकू इच्छितो. श्री मार्कंडेय बदले, हे राजा, पूर्वी दक्षकन्या सतीने शूलपाणी श्री शंकरांसह श्री नर्मदा जलात आनंदाने क्रीडा करून जलाबाहेर आल्यावर अचानक दुसरे वस्त्र परिधान केले. राजा, देवीचे ते इंद्रधनुष्यासारखे स्नात वस्त्र सेवकांनी खूप पिळले तेव्हा त्यातून जे जल निघाले त्याचीच महानदी कपिला झाली. देवीच्या अंगाला लावलेल्या सुगंधी उटीच्या संयोगाने वस्त्रातून निघणारे जल भुऱ्या रंगात वाहू लागले. अशा प्रकारे रंग व नामामुळे तिला कपिला संबोधले. शिवाय ती सुवासिक रस व पुष्पयुक्त असल्यामुळे सुगंधित झाली. अनेक वर्णाचे लाल पांढरे जल त्या वस्त्रातून बाहेर पडत होते. ते पालवीसम कोमल अशा त्या तेजस्वी हाताने पिळले जात होते. ते जल कपिल तांबूस वर्णाचे झाले. त्यापासूनच ही श्रेष्ठ नदी निघाली. तिला जाणणाऱ्या पुराणार्थात पारंगत पुरुषांद्वारा ती कपिला नावाने ज्ञात झाली. ती वस्त्रोत्पन्न व नर्मदा जलोत्पन्न श्रेष्ठ कपिला नदी परमपुण्यशालिनी जाणण्यायोगी आहे. या अध्यायात ओंकारेश्वर सहित अमरकंटकाचे पण वर्णन झाले. अमरेश्वरालाच अमलेश्वर किंवा ममलेश्वर असेही संबोधन आहे. हा कपिल नदोत्पत्ती वर्णन नामक 21वा अध्याय इथे पूर्ण झाला. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे. अध्याय 22वा विशल्या नद्योत्पत्ती वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, अंतःपरं प्रवक्ष्यामि सा विशल्याय बुध्यथा आश्चर्यभूता लोकस्य सर्व पापक्षयंकरी. श्री मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले, त्यानंतर ती विशल्या नदी कशी झाली त्या संबंधी सांगेन. ही नदी जगात आश्चर्यकारक आणि सर्व पापांचा क्षय करणारी आहे. ब्रह्मदेवाचा मुख्य मानसपुत्र अग्निदेव, ज्यांना परम धार्मिक ऋषी वन्नी म्हणतात, स्वाहा नावाची दक्षकन्या त्या अग्निदेवतेची पत्नी होती. तेव्हा स्वाहा पत्नीस 3 पुत्र झाले. आहवनीय अग्नी, दक्षिणाग्नी व ग्रहपत्याग्नी. त्यांच्याद्वारे त्रैलोक्य धारण होते. ग्रहपत्याग्नीतून पद्मक आणि शंकू नावाचे 2 पुत्र झाले. त्या दोन्हींनी श्रेष्ठ अग्नी आहेत. एकेकाळी नदी तटावर निवास करून महान तपाचा आश्रय घेऊन मनवश करून शिवाय अत्यंत साधना बाळगून अग्निदेवाने श्री शंकराची आराधना केली. 10,000 वर्षापर्यंत खूप उग्र तप केले. तेव्हा प्रसन्न होऊन ऋषभध्वज महादेव त्याला म्हणाले, हे महाभाग्यशाली, तुझे मनोवांछित जे असेल ते माग. ते अति दुर्लभ असले तरी मी निस्संदेह तुला देईन. अग्निदेवाने म्हटले, आपल्या कृपा प्रसादाने मी महाभाग्यवान श्री नर्मदा आणि 16 नद्या माझ्या धर्मपत्नी व्हाव्यात. त्या स्त्रियात विचाराधीन उत्तम पुत्रांना मी उत्पन्न करीन. हे महेश्वर देवा, हाच मला वर देवा. ईश्वर बदले, ठीक. याप्रमाणे वेदांत प्रसिद्ध या
श्रेष्ठ विशाल नेत्रवाल्या धिष्णी नावाच्या सर्व नद्या निसंशय तुझ्या पत्नी बनतील। यज्ञात स्मरण केले जाणारे तुझे अग्निरूप पुत्र होतील। ते प्रलयापर्यंत यज्ञात पूज्य आणि धिष्ण नावाने सुप्रसिद्ध होतील असे सांगून श्री महादेव तेथेच अंतर्ध्यान पावले आणि नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदा नदी त्या अग्नीची पत्नी झाली। कावेरी, कृष्णा, वेणी, रेवा, यमुना, गोदावरी, वितस्ता, झेलम, चंद्रभागा, इरावती, रावी, विपाशा, कौशिकी, शरयू, शतरुद्रिका, सतलज, क्षिप्रा, सरस्वती, हृदिनी आणि पावनी या 16 नद्याही अग्निदेवाच्या भार्या झाल्या। त्या महान तेजस्वी अग्नीने तेव्हा त्वरित स्वतःचा विभाग करून पतीच्या अभिचाराने श्री नर्मदा आदी धिष्णी नावाच्या स्त्रियांमध्ये उत्पन्न झालेले सर्व पवित्र पुत्र धिष्ण नावाने संबोधले। हे राजा, त्यापैकी नर्मदा पुत्र धिष्णींद्र नावाने प्रसिद्ध झाला, जो बलवान व अति अप्रतिम रूपमान होता। त्यानंतर त्रैलोक्यात मयतारक नावाचे प्रसिद्ध देवासुराचे भयानक युद्ध झाले। तिथे मय आणि तार दैत्यांना आघाडीवर ठेवून महाभयंकर दैत्यांद्वारा मारले गेलेले देवगण घाबरून भगवान विष्णूंना शरण गेले। हे ऋषिकेश, या महासंकटात आमचे रक्षण करा। मय आणि तार या साऱ्या दैत्यांचा संहार करा असे सांगितल्यावर भगवानांनी दशदिशांना अवलोकन केले। तेव्हा अग्नी व वायू प्रगट पाहिले। भगवान विष्णूंनी बोलवल्यावर त्वरित अगदी क्षणभरात ते त्यांच्या जवळ गेले। दोघे देवादिदेव बुद्धिमान श्री विष्णूंसमोर नतमस्तक झाले। भगवान श्री विष्णूंनी अग्निरूप धिष्णींद्राला सांगितले, श्री नर्मदा पुत्र, या भयंकर असुरांना जाळून टाक असे सांगताच अग्निदेव व वायुदेवांनी युद्धात मय, तार आदी दैत्यांना जाळले। जळत असताना त्या सर्व दैत्यांनी शस्त्रांनी अग्नीला लपेटले। दिव्य अलौकिक अग्नी आणि सूर्यासमान शेकडो हजार शस्त्रांनी त्यांनी अग्नीला लपेटले। अग्निदेवाने शस्त्रसमूहांनी त्या भयंकर असुरांना जाळून टाकले। तेव्हा संपूर्ण जग वायूद्वारा ज्वाळांनी लपेटले गेल्यामुळे वाकूळ झाले होते। अग्निज्वाळांनी लपेटल्यामुळे जळत असणारे हजारो दैत्य पाताळ जलात प्रवेश करू लागले। त्यानंतर श्री नर्मदा पुत्र अग्निकुमाराची सर्व देवांनी पूजा केली। ते सर्व स्वर्गात गेले। अतिशय तेजस्वी अग्नींनी घेरलेले नर्मदा पुत्र शैल्य घावासहित मातेला भेटण्यासाठी उत्सुक झाल्यावर त्वरित श्री नर्मदे मातेजवळ गेले। शस्त्र घावायुक्त पुत्राला पाहून पवित्र जलवाली श्री नर्मदा अत्यंत विस्मित होऊन उठली। प्रेमभराने वाहणाऱ्या दुग्धयुक्त स्तनवाल्या तिने त्याला दोन्ही हातांनी कुशीत घेतले आणि शल्यसहित पुत्राला घेऊन कपिला नदीच्या कुंडात प्रविष्ट झाली। तिच्या पापनाशक कुंडात प्रवेश करतात शल्यासहिताला क्षणार्भरात शल्यरहित केले। त्या कपिलाचे कल्याणकारी जल प्राप्त होतात धिष्णींद्र शल्यरहित झाला। या कारणास्तव विद्वान तिला विशल्या संबोधतात आणि एकाग्र चित्ताने जे अन्य तिथे स्नान करतात ते पापरूपी शल्यापासून मुक्त होऊन पवित्र होतात। अशा प्रकारे मरणोत्तर स्वर्गाला जातात। हे प्रिय राजा, विशल्याच्या उत्पत्तीचे कारण जे तुम्ही मला विचारले ते सर्वता मी तुम्हाला सांगितले। हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशल्या नद्योत्पत्ती वर्णन नावाचा 22वा अध्याय इथे पूर्ण झाला। नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे। अध्याय 23वा विशल्या संगम महात्म वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडे उवाच, तत्रेव संगमे राजन भक्त्या परमया नृपा प्राणान् स्तंजति ये मर्त्यास्ते यांती परमागतिम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, हे राजा, तिथे संगमात जे परमभक्तीने प्राण सोडतात ते मरणोत्तर परमगतीला जातात आणि संन्यस्त अमरेश्वराला जाऊन सर्व संकल्प त्यजून प्राण सोडणारे निश्चित स्वर्गात निवास करतात। अमरकंटक शैलराज गाठल्यावर स्वशरीर सोडणारा सूर्यासम तेजस्वी विमानाने अमरावतीत म्हणजे इंद्रनगरीत जातो। अमरकंटक पर्वताहून वर जाणाऱ्या पुरुषाला पाहून सर्व अप्सरा म्हणतात, हाच माझा पती व्हावा असे धर्म जाणारे ज्ञानी सरस्वती जल गंगाजला समान असल्याचे सांगतात। परंतु श्री नर्मदा तत्व जाणणारे महात्मा निस्संदेह श्री नर्मदा जलाला त्याहीपेक्षा श्रेष्ठ मानतात। परम पुण्याईने निवास करणारे अनेक विद्याधर किन्नर आदीच्या दृष्टीने श्री नर्मदा जल श्रेष्ठ आहे। मस्तकावर श्री नर्मदा जल धारण करणाऱ्याचे स्थान देवराजाजवळ असते। हे राजा, जास्त बोलण्यात काय अर्थ आहे? हा भयंकर संसार सागर जो पुन्हा पाहू इच्छित नाही त्याने श्री नर्मदा जलाचे सतत सेवन करावे।
त्रैलोक्यात या महापवित्र मातेचे स्मरण करतात. तिच्या जवळपास कुठेही असलेल्या मृत प्राण्याला ईश्वराच्या गणराज रूपात उत्तम गती मिळते. ही अनेक यज्ञांनी युक्त आहे. हिचे असे कोणतेही स्थान नाही जे तीर्थ नाही. जसे तुम्ही सांगितले तसेच तिच्या तीरावर मरण पावणारे कोणीही तपस्वी वा अतपस्वी देवराजासमोर स्वर्गास जातात. राजश्रेष्ठ, अशा प्रकारे कपिला व विशल्या लोकांच्या कल्याणार्थ ईश्वराने पूर्वी उत्पन्न केल्या. उपवास रहित जितेंद्रिय मनुष्य जिथे स्नान करून निसंशय अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो, हे राजा, त्या तीर्थात उपवास करणारा सर्व पापातून सर्वथा मुक्त होऊन शिवलोकात जातो. समुद्रापर्यंत पृथ्वीत दान स्नान यांनी जे फल मिळते ते विशल्यात एकदा स्नान केल्यावर प्राप्त होते. ही पुण्यरूप नदी अत्यंत पवित्र उपदेशली आहे. आता पुन्हा तुम्ही जे विचाराल ते मी सांगेन. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील विशल्या संगम महात्म्य वर्णन नावाचा 23वा अध्याय पूर्ण झाला. नर्मदे हर 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 नर्मदे. अध्याय 24वा करश्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. संगमं कर नर्मदयो पुरे माधांतृ संजित सज्ञिते गत्वा स्नात्वा तर्पयित्वा पितृन् विष्णु पुरं नयेत. श्री मार्कंडेय मुनिश्रेष्ठ मार्कंडेय बदले माधांत नावाच्या नगरात कर आणि श्री नर्मदा नदीचा संगम झाला आहे. जो तिथे जाऊन स्नान करून पितराचे तर्पण करतो तो विष्णू लोकात जातो. भगवान श्री विष्णूने दैत्याला मारण्याच्या इच्छेने कराचे मर्दन करून चक्र ग्रहण केले. तिथे त्यांच्या घामापासून एक श्रेष्ठ कर नदी निघाली आणि तिचा श्री नर्मदेशी संयोग झाला. तिथे स्नान केल्यावर मनुष्य अनेक पापातून मुक्त होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्री नर्मदा संगम कर श्री नर्मदा संगम महात्म्य वर्णन नावाचा 24वा अध्याय इथे पूर्ण झाला. नर्मदे हर नर्मदे हर. अध्याय 25वा नीलगंगा संगम महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. ओम मार्कंडेय उवाच. ओंकारात पूर्वभागे वे संगमो लोक विष्णुता रेवया संगता यत्र नीलगंगा नृपोत्तमा. श्री मार्कंडेय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले राजश्रेष्ठ ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात लोकविष्णुत संगम आहे. तिथे नीलगंगाचा श्री नर्मदाशी संयोग झाला आहे. नर्मदे हर हर नर्मदे. 25वा अध्याय इथे पूर्ण सुरू होणार आहे उद्या. 24 अध्याय आज पूर्ण झालेले आहेत आणि नीलगंगा नदीचा उद्या संयोग आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आज आपण नर्मदा नदीची अमरकंटकवर उत्पत्ती आणि विशल्या आणि कपिला नदींचा उत्पत्ती आणि महात्म्य वर्णन आणि संयोग कसा झाला ते ऐकलं या अध्यायांमध्ये. 19 पासून ते 24 पर्यंतच्या. उद्यापासून 25 पासून पुढे अध्याय होतील 32 पर्यंत. नर्मदे हर. आता आरती आपण निरांजन किंवा धूप दीपांनी मैयाला प्रत्यक्षाने आरती करत नाही. प्रत्यक्ष आरती वेगळ्याने होते वेळेवर, म्हणून आपण मानस आरती करतो रोज आणि आरती म्हणतो. आणि मैया बाजूलाच प्रवाहित आहे, साक्षात इथे आहे, त्यामुळे मानस रूपाने आपण आरती म्हणतो. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. नर्मदा भवानी रे मां नर्मदा भवानी. नर्मदा भवानी मैया नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी. निकली जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़. निकली जलधार जोर पर्वत पहाड़ फोड़. दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी. दुष्टन के गर्व मोड़ प्रगति महारानी. जय जय जगदंबा मातु नर्मदा भवानी.
जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी। घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत, घाट घाट छवि अनंत सेवत सिद्ध साधु संत, भक्तन आनंद देत देवराज रानी, भक्तन आनंद देत देवराज रानी। जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी। भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल, भूषण अंबर विशाल केशर की कोर बाल, मनोरवि उदय काल शोभा सुखदानी, मनोरवि उदय काल शोभा सुखदानी। जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी। अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई, अमरकंठ प्रगट भई सागर सो मिलन गई, मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी, मध्य कोटि तीर्थ रचे मुक्ति की निशानी। जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी। ओंकार महिमा पार शूल पाणी धुआधार, ओंकार महिमा पार शूल पाणी धुआधार, शंकर कैलास त्याग बसे संग भवानी, शंकर कैलास त्याग बसे संग भवानी। जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी, जय जय जगदम्बा मातु नर्मदा भवानी। नर्मदा भवानी रेवा नर्मदा भवानी, नर्मदा भवानी अम्बा नर्मदा भवानी। जय जय जगदम्बा मैया नर्मदा भवानी, जय जय जगदम्बा मैया नर्मदा भवानी, जय जय जगदम्बा मैया नर्मदा भवानी। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे हर।